माझी एक मैत्रीण आहे प्रणाली. आजपासून एक सिरीज चालू करणार आहे आपण प्रणालीचे प्रश्न, कारण ती बऱ्याच वेळा मला काही ना काही प्रश्न विचारत असते रिलेटेड टू GST. ओके, तर जेव्हा जेव्हा ती केव्हा कॉल करून मला प्रश्न विचारेल ना, ते प्रश्न तुमच्या सर्वांसाठी त्याची उत्तरंसुद्धा मी इथे पोस्ट करत जाणार आहे. ओके, तर आजपासून प्रणालीचे प्रश्न, पुढचा प्रश्न केव्हा येईल मला काही माहिती नाही, पण आजचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे आणि त्यातून मीही 4 गोष्टी शिकतो म्हणून तुमच्यासाठी. तर प्रश्न आहे GSTच्या ब्लॉक क्रेडिटच्या संदर्भात. ओके, GSTमध्ये ब्लॉक क्रेडिट म्हणून संकल्पना आहे, ज्यामध्ये तुम्ही एखादी गोष्ट परचेस केली. ओके, त्यावरती तुम्ही जनरली त्याच्यावरती ITC घेऊ शकता. ITC घेऊ शकता म्हणजे काय, तुमच्या टॅक्स लायबिलिटीमधून ते मायनस होते जेव्हा तुम्ही लायबिलिटी कॅल्क्युलेट करून त्या प्रत्येक महिन्याचा रिटर्न फाईल करत असता. तर ती जी काही तुमच्या फर्दर सप्लायवरची लायबिलिटी, म्हणजे गुड सेल केल्यावरची जी GSTची लायबिलिटी तुम्हाला पे करायची असते ना, ती तुम्ही परचेस करताना काहीतरी काही गोष्टींवरती GST पे केलेला असतो, तो मायनस होतो त्याच्यामधून. ओके, तर ही एक ITCची एक बेसिक म्हणजे कन्सेप्ट आहे. ओके, संकल्पना आहे. काय होतं, सेक्शन 17(5) म्हणून एक GSTचा ॲक्ट आहे, ज्याच्यामध्ये काही गोष्टींवरती काही गोष्टी तुम्ही ज्या परचेस करताना, तर त्यावरचा जो ITC असतो तो तुम्हाला डिनाय केला जातो. म्हणजे काय, ॲक्च्युअली तो डिनाय होतो याचा अर्थ काय, बिझनेस म्हणलं त्याच्या खिशातून GST भरावा लागतो. ओके, टू दॅट एक्सटेंट. ठीक आहे, तर किंवा जे बेनिफिट दिले ITCच्या संदर्भात ते तिथून काढून घेतलं जातं आणि त्यामुळे ओव्हरऑल प्रॉफिटॅबिलिटीवरती फरक पडतो. तर ITC डिनाय होणं हे ॲक्च्युली डायरेक्टली म्हणजे बिझनेसमॅनच्या खिशातून पैसे जाण्यासारखं आहे. तर बऱ्याच वेळा बिझनेसमॅन ITC घेतात आणि काही वेळेस तो डिनाय पण केला जातो. तर ॲक्च्युली सेक्शन 17(5) स्पेसिफिक अशा इन्सिडेन्सेस दिलेले आहेत की ह्याच्यामध्ये जर तुमचा मोडत असाल तर तुम्हाला तो ITC घ्यायचा नाही. ओके, तर प्रणालीच्या बाबतीत काय होतं की तिच्या काहीतरी प्लांट अँड मशिनरी होत्या कुठल्या तरी फॅक्टरीच्या, आणि काही कारणास्तव त्या खराब झाल्या. ओके, म्हणजे काहीतरी डिस्ट्रक्शन टाईपमध्ये असं झालं, पण असं नाही की ते पूर्णपणे बंद झाल्या. त्यांनी त्याच्यावरती मेजर रिपेअर्स करून त्या पुन्हा रिइन्स्टोर केल्या आणि आता त्या सध्या प्रोडक्शनमध्ये वापरल्या जातात. ओके, प्लांट अँड मशिनरी. तर GSTचे ऑफिसर्स, तिच्या ऑफिसमध्ये एक GSTचं ऑडिट झालं होतं, ऑफिसर्स आले होते. तर त्यांना हा सिनारिओ कळल्यानंतर त्यांनी त्यांना सांगितलं की ह्या ज्या प्लांट अँड मशिनरीवरचा ITC तुम्ही घेतला आहे ना, जस्ट बिकॉज ऑफ दिस डिस्ट्रक्शन, ओके, तुम्हाला तो ITC रिव्हर्स करावा लागेल. तर आपण आता बघूया की GSTचं सेक्शन काय म्हणतं आहे. ओके, आणि तिला कशा प्रकारे तो ITC रिव्हर्स करावा लागेल की नाही, माझं मत. ओके, तर सेक्शन 17(5)(h) आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले, तुमचे जर काही गुड्स असतील, ओके, ते आयदर लॉस झाले असतील, स्टोलन झाले असतील, डिस्ट्रॉईड झाले असतील, रिटर्न ऑफ केले असतील तुम्ही, किंवा डिस्पोज्ड ऑफ बाय वे ऑफ गिफ्ट ऑर फ्री सॅम्पल्स, असं जर काही झालं असेल तर तुम्हाला त्याच्यावरती ते गुड्स घेताना तुम्ही जो ITC घेतला आहे ना, तो तुम्हाला रिव्हर्स करावा लागेल. पुन्हा एकदा मी सांगतो बघा, गुड्स लॉस्ट, स्टोलन, डिस्ट्रॉईड, रिटर्न ऑफ किंवा डिस्पोज्ड ऑफ बाय वे ऑफ गिफ्ट ऑर फ्री सॅम्पल्स. ओके, आता ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टींना एक आपल्याला माहिती असतात, लॉस्ट म्हणजे काय आहे, आणि तिची आता आपण डायरेक्टली तिच्या सिनारिओशी रिलेव्हंट करून ज्या गोष्टी जास्त डिस्कस नाही करायच्या त्या बाजूला काढून टाकू आणि नेमका मुद्दा आपण डिस्कस करू. तर गुड्स लॉस्ट. ओके, आता मला सांगा, तिची जी प्लांट अँड मशिनरी आहे ती लॉस्ट झाली आहे का? नाही. स्टोलन झाली आहे का? स्टोलन म्हणजे काय की फिजिकली तुम्हाला ती भेटलीच नाही. जेव्हा तुम्ही स्टॉक टेकिंग करायला गेला तर त्यावेळेस तुम्हाला एखादी गोष्ट जर भेटली नाही, याचा अर्थ तुम्ही काय म्हणता, ती स्टील झाली आहे, कुणीतरी चोरी केली. तसं काय झालं का? नाही, मशिनरी अजून पण आहे. तिसरी गोष्ट आहे डिस्ट्रॉईड, पण आता मी डिस्ट्रॉईड डिस्कस नाही करणार, मी नंतर करतो. चौथं रिटर्न ऑफ होतं. ओके, रिटर्न ऑफ त्यातला एक पॅरा आहे की जर तुम्ही गोष्ट रिटर्न ऑफ केली असेल, आता हे रिटर्न ऑफ वगैरे असं काय आहे का, रिटर्न डाऊन वगैरे वेगळ्या कन्सेप्ट्स आहेत, पण रिटर्न ऑफ वगैरे असं नाही. रिटर्न ऑफ जनरली काय असतं, बुक्स ऑफ असेट्स, बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये एखादी व्हॅल्यू असते ती तुम्ही राईट ऑफ करता. ओके, तर तसं काय रिटर्न ऑफ आहे का? नाही. प्लांट अँड मशिनरी तशी आहे, ती काय राईट ऑफ वगैरे केली नाही. किंवा डिस्पोज ऑफ बाय वे ऑफ गिफ्ट ऑर फ्री सॅम्पल्स, असं काय आहे का? तसंही नाही. चे गिफ्ट किंवा फ्री सॅम्पल्स म्हणून असंही काही डिस्ट्रीब्यूट केले गेलं नाही. आता राहिला मुद्दा डिस्ट्रॉईड, ज्याच्या अंडर GST ऑडिटच्या म्हणजे GST डिपार्टमेंटवाल्यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला हे डिस्ट्रॉय झाले आणि तुम्हाला त्याचा ITC रिव्हर्स करावं लागेल. आता डिस्ट्रॉईड याचं कन्सेप्ट काय असते? डिस्ट्रॉईड म्हणजे काय? डिस्ट्रॉईडचा अर्थ तुम्हीच विचार करा. डिस्ट्रॉईड म्हणजे जनरली ते संपुष्टात आले. ओके, ते आता नो मोर तिथे आहे. ठीक आहे, असं काहीतरी असतं.
तर हे डिस्ट्रक्शन कशाच्या थ्रू असू शकतं की एखादं नॅचरल कलॅमिटी असेल, तुमची फ्लड असेल, अर्थक्वेक असेल, मॅनमेड असेल, एखादी फायर लागली असेल, किंवा असं काही डिस्ट्रक्शन असू शकतं, कोणतंही रिझन असू शकेल. ओके. आणि हे डिस्ट्रक्शन ॲट अ सर्टन लेवल ऑफ डिस्ट्रक्शन झालं पाहिजे की ज्या लेवलच्या नंतर तुम्ही ती प्लांट अँड मशिनरी किंवा ती गोष्ट ना पुन्हा रिस्टोरच करू शकत नाहीत. तेव्हा तुम्ही त्याला म्हणाल की डिस्ट्रॉय झाली. एखादी गोष्ट डिस्ट्रॉय झाली म्हणजे काय, की ती पूर्ण संपुष्टातच आली. ओके. तुम्ही ती परत रिस्टोरच करू शकत नाही. इथे तशी गोष्ट आहे का? त्यांनी काही रिपेअर्स जे काय असतील, मेजर रिपेअर्स असतील किंवा काही असतील, ते टाकून त्यांनी ते रिस्टोर करून घेतलेलं आहे आणि ती मशिनरी पुन्हा चालू आहे आणि तिचं प्रोडक्शन होतं आहे. पण तरीही GST डिपार्टमेंटवाले म्हणत आहेत की तुम्हाला त्याच्यावरती तुम्ही मशिनरी परचेस केल्यानंतर जे काय ITC घेतलं होतं ते रिव्हर्स करावं लागेल. मला वाटतं की ते नाही करावं लागणार, कारण की डिस्ट्रक्शन जे मी आता डिस्कस केलं की डिस्ट्रक्शन म्हणजे जनरली ते पूर्णपणे संपुष्टात येणार, अशा एका लेवलला जातं की तिथून ते रिव्हर्सच होणार नाही. पण तशी काही गोष्ट झाली नाही आहे. कंपनीने, फॅक्टरीने जे काही त्यांना रिपेअर्स करायचे लागत असतील, जे काही खर्च असेल तो करून त्यांनी तो पुन्हा रिस्टोअर केलेले आहे आणि ती मशिनरी पुन्हा चालू आहे. त्यामुळे मला तर वाटत नाही की सेक्शन 17(5)(h)च्या ह्या डिस्ट्रॉईड जी संकल्पना आहे की एखादं गुड्स जे आहे ते डिस्ट्रॉय केल्यानंतर डिस्ट्रॉय जर झालं तर परचेसवरती तुम्ही जो ITC केला आहे ना तो रिव्हर्स करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये काही तसं मला वाटत नाही. आणि मी तर तिला सांगितलं आहे की तसं काही तू रिव्हर्सल करू नको आणि तू लढ त्याच्या बाबतीत. ओके, ठीक आहे. बघूया आता पुन्हा एकदा केव्हा प्रणाली जेव्हा आपल्याला प्रश्न विचारेल त्यावेळेला नवीन कन्सेप्ट सकट पुन्हा येऊ प्रणालीच्या प्रश्नांमध्ये. बाय बाय.